मुंबई में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता संदीप देशपांडे ने आज एक महत्वपूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की, जिसमें उन्होंने विभिन्न मुद्दों पर पार्टी की स्थिति और आगामी रणनीतियों के बारे में चर्चा की। नाही, नक्कीच आपल्याला माहित असेल तर ज्या वेळेला बृहन्मुंबई महानगरपालिका असो किंवा पोलीस कमिशनर असो, हे जेव्हा नवीन मुंबईत येतात त्यावेळेला प्रत्येक वेळी राजसाहेब त्यांना सदिच्छा भेट देतात। त्याचप्रमाणे आजची सदिच्छा भेट मला असं वाटतं ज्या वेळेला ही घटना घडली, पहलगामची घटना घडली, त्याच वेळेला सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं की पूर्ण देशभर कोम्बिंग ऑपरेशन्स आपण केली पाहिजे। वाटतं त्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसली। अनेक पाकिस्तानसाठी काम करणारे लोक हे यांच्यावर छापे पडलेले आहेत, एनआयने छापे टाकलेले आहेत। महाराष्ट्र एटीएसनी, मुंबई एटीएसनी भिवंडी, पडगा इथे कोम्बिंग ऑपरेशन चालू केलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की दूरदृष्टी असणारा नेता जर आहे तर तो राजसाहेब ठाकरे आहेत। त्यांनी ही गोष्ट पहिलेच सांगितली होती की इथे कोम्बिंग ऑपरेशन करणं किती गरजेचं। मला असं वाटतं सरकारने निश्चितपणे हे गांभीर्याने घेतलं असावं। ज्या पद्धतीचे छापे पडत आहेत अजून गांभीर्याने घ्यावं आणि पूर्ण महाराष्ट्रावर हे कोम्बिंग ऑपरेशन करावं, हे जे राजसाहेबांनी सांगितलंय ते मला असं वाटतं सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे। मला वाटतं मतांच्या लाचारीसाठी स्वतःचा स्वाभिमान कोणीही सोडू नये, मग ते प्रताप सरनाईक का असेना। आपण बघितलं की आणि कशी काय ती नाराजी दूर करणार होती? मला असं वाटतं वैभव हा आमचा अतिशय कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे, पहिल्यापासून काम करतोय। समजा काय त्याच्या गोष्टी त्याच्या मनात असतील, खटकत असतील किंवा काय असतील, अशा प्रकारे सोशल मीडियावर व्यक्त होणं ही पक्षाची शिस्त नाही। जर त्यांना काही वाटत असेल तर त्यांनी सन्माननीय राजसाहेबांची भेट घेऊन असं म्हणणं मांडलं पाहिजे। अशा प्रकारे सोशल मीडियावर व्यक्त होणं, पत्रकार परिषदेत व्यक्त होणं ही पक्षाची शिस्त नाही, हे त्यांनी समजून घेतलं। मला वाटतं जो पुण्यातला प्रकार झाला तो अत्यंत दुर्दैवी असा प्रकार होता। ज्या पद्धतीने आजच्या ह्या 21व्या शतकात जर अशा पद्धतीने लोक हुंडा आणि ह्या गोष्टी करत असतील तर मला असं वाटतं एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्ती पापी असतो। या प्रकारचा अन्याय कोणीही सहन नाही केला पाहिजे, त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे। अशा जर आमच्या कुठल्या भगिनी असतील ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांनी निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा। आमचा महाराष्ट्र सैनिक ताकदीने एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठी उभा राहील। नाही, माझ्या मते सकारात्मक आहोत, त्याची ठोस कृती दिसायला पाहिजे। ती कृतीच कुठे दिसत नाही, नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भात करून उपयोग नाही, कृतीतनं व्यक्त व्हायला पाहिजे। ती कृती होताना कुठे मला तरी दिसली नाही आणि झाली कृती तर सन्मान्य राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील, शेवट तो अधिकार त्यांचाच आहे। ठरायचा का विषय आला याच्यात? मी तुम्हाला मला असं वाटतं ह्याच्या आधी ही परिस्थिती सांगितलेली आहे। त्यांचा प्रस्ताव आला तर निश्चितपणे राजसाहेब विचार करतील असं मी म्हटलंय। आता प्रस्तावच पाठवायचा नाही आणि रोज जाऊन 9 वाजता भोंगेच वाजवायचे, त्याला आम्ही तरी काय करणार?